यस, नवीन वर्षाच्या निसीम शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. खरं तर प्रत्येक दिवशी एक नवीन वर्ष सुरू होत असतं की नाही. दररोज दिली पाहिजे ही शुभकामना. और हर दिन खुश रहेंगे तो ही ईयर खुश हो जाएगा ना, खुशी से जाएगा. तर नवीन वर्षाची सुरुवात वेगळ्या रीतीने करायची असं आपल्या काही मित्रांनी मला सुचवलं. चलो ठीक है, उतना ही आपसे बतियाने का मौका. आपण सगळे प्रॉसिक्युटर आहात. मागच्या वर्षी या तारखेला बोललो असतो तर काय बोललो असतो मी? आहोत. आज मी काय बोलतोय? आहात. आपण सर्व प्रॉसिक्युटर्स आहात आणि प्रॉसिक्युटरचं मुख्य कर्तव्य आहे पुरावा सादर करणे, है ना. पुरावा सादर करणे हे मुख्य कर्तव्य त्याचं. कारण की क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्समध्ये गुन्हा साबित करायची जबाबदारी ही नेहमी प्रोसिक्युशनवरच राहणार आहे. काही प्रमाणात काही अपवाद असतील, परंतु सर्वसाधारण नियम हाच आहे की पुरावा प्रॉसिक्युशनने सादर करायचा आहे. आणि ज्यावेळेस पुरावा सादर करायचा विषय येतो तर ते सादरीकरणाचं काम हे प्रॉसिक्युटरचं आहे. प्रॉसिक्युटर आपलं सर्वांचं आहे. तर त्याबाबत नेमक्या काय तरतुदी आहेत या जर आपल्याला थोडंसं त्याविषयी आपण सजगतेपूर्वक जर लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच ते आपल्या कामात मदतरूप होणार आहे. आणि फक्त मी असं नाही म्हणणार की सेशन कोर्टासाठीच्या तरतुदी, आपण समन्स केसची तरतूद बघावी, त्याबाबतची वॉरंट केसची ट्रायलची बघावी आणि सेशन्स ट्रायलची बघावी. या तिन्ही जर आपण एकत्रितरित्या बघितल्या तर आपल्या लक्षात येतं की स्कीम जी CRPC आहे ही या तिन्ही ट्रायलच्या बाबतीत एकदम सारखीच आहे. समन्स केसचा पुरावा आपण जो सादर कराल तो असेल 254 CRPC प्रमाणे, बरोबर आहे. थोडंसं आपण त्याविषयी बघू. 254 तर 254 CRPC हा समन्स केसला लागू आहे आणि तो असं म्हणतो, इफ द मॅजिस्ट्रेट डज नॉट कन्विक्ट द अक्यूज अंडर सेक्शन 252 और 253, the magistrate shall proceed to hear the prosecution and take all such evidence as may be produced in support of the prosecution. प्रोसिक्युशन आपल्या केसच्या अनुषंगाने जो पुरावा सादर करेल तो संपूर्ण पुरावा कोर्ट स्वीकारेल. कोणी सादर करायचा आहे? एज मे बी प्रोड्यूस्ड इन सपोर्ट ऑफ द प्रोसिक्युशन. प्रोड्यूस करायचं आहे आपण. पुढे 2 काय म्हणतोय? द मॅजिस्ट्रेट मे इफ ही थिंक्स फिट ऑन द ॲप्लिकेशन ऑफ द प्रोसिक्युशन ऑर द अक्यूज्ड issue a summons to any witness directing him to attend or to produce any document or other thing. कोर्ट आरोपी किंवा प्रोसिक्युशनच्या अर्जावरून साक्षीदारांना समन्स काढू शकेल, एखादी वस्तू हजर करण्यासाठीचे आदेश देऊ शकेल. कोर्ट मे. कोर्टाने दिलेच पाहिजे असं नाही होणार प्रत्येक वेळेला, पण कोर्टाने जर दिले नाही तरी जबाबदारी कोणाची आहे? ती 1 मध्येच दिलेली आहे. 254 मध्ये प्रॉसिक्युशनची आहे. कोर्टाने आदेश दिलेत, समज काढलं, तरी पण साक्षीदार पुरावे हजर करायची जबाबदारी प्रॉसिक्युशनची आहे. याबाबत आपण जर 242 पण बघितला तर अजून जास्त क्लॅरिटी येणार आहे. 242 आहे वॉरंट केसेसचा पुरावा. 242(1) काय म्हणतो? If the accused refuses to plead or does not plead or claims to be tried or the magistrate does not convict the accused under section 241, the magistrate shall, इथे लक्ष द्या, the magistrate shall fix a date for the examination of witnesses. दुसऱ्या कशासाठी नाही,
एक वेळा चार्ज झाला, त्याला कन्व्हेक्ट केलेलं नाही आहे, तर जी तारीख नक्की केली जाईल पुढची, ती केवळ आणि केवळ फॉर फिक्स अ डेट फॉर एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस, साक्षीदारांना तपासण्यासाठीच, दुसऱ्या कशासाठी नाही, मुद्देमालासाठी नाही, सीए रिपोर्टसाठी नाही. तारीख कशासाठी फिक्स केली जाईल? साक्षीदार तपासण्यासाठी. 2 काय म्हणतो? 2 द मॅजिस्ट्रेट मे, तसंच 254 सारखंच, द मॅजिस्ट्रेट मे ऑन द ॲप्लिकेशन ऑफ द प्रोसिक्युशन इश्यू ए समन्स टू any of its witnesses directing him to attend or to produce any document or other thing. कोर्टाला प्रोसिक्युशनच्या अर्जावरून साक्षीदारांना समन्स साक्षीसाठीचे किंवा प्रोडक्शनसाठीचे काढता येतील, कोर्ट काढू शकेल ऑन द ॲप्लिकेशन ऑफ प्रोसिक्युशन. काढलेच पाहिजे असं नाही, काढू शकेल. ओके. 3 खूप महत्वाचा. 1च्या सोबत वाचायचा. 1 मध्ये काय म्हटलंय? मॅजिस्ट्रेट शॅल फिक्स अ डेट फॉर द एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस. आता 3 काय म्हणतो? ऑन द डेट सो फिक्स्ड, ऑन द डेट सो फिक्स्ड द मॅजिस्ट्रेट शॅल प्रोसीड टू टेक ऑल सच एव्हिडन्स एज मे बी प्रोड्यूस इन सपोर्ट ऑफ द प्रोसिक्युशन. आपण 2च्या बाबतीत असं की कोर्टाने समज काढले तरी पण स्टेज तीच असेल, एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस. कोर्टाने समज काढले नाही, काढण्यास नकार दिला, तरी पण स्टेज काय असेल? एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस. या दोन्हीवरनं पण क्लिअर होत आहे की साक्षीदार आणणं ही प्रॉसिक्युशनची जबाबदारी आहे. म्हणून फक्त आपण कोर्टाला अर्ज दिला की आपल्या कर्तव्याची इतिश्री झाली असं होणार नाही, असं होणार नाही. आपल्याला त्यासाठी उचित तो पत्रव्यवहार पोलिसांशी करावा लागणार आहे. ज्यांची केस आहे त्यांच्याशी पत्रव्यवहार करावा लागणार आहे की पुढची तारीख ही साक्षीदार तपासण्यासाठी, पुरावे सादर करण्यासाठी आहे, असा पुरावा, असे साक्षीदार आवश्यक आहेत. आपण विदाऊट फेल तो त्या दिवशी कोर्टात हजर करावा. मग आम्ही तो सादर करू, तुम्ही हजर करा, आम्ही सादर करू. हे करावं लागणार आहे. कोर्टाने नाही काढलं समज, इट्स ओके. आपण बऱ्याच वेळा या मुद्द्यावरून आपण वाद घालतो. मी अर्ज दिला आहे, आता पुढचं काम तुमचं आहे. इट इज नॉट सो, इट इज नॉट सो. कोर्टाने समज काढलं तरी काम आपलं आहे, कोर्टाने समज काढलं नाही तरी हिच्यातच दिसते. आता 230 कडे जाऊ, सेशन ट्रायलकडे जाऊ आपण. 230 काय म्हणतंय? डेट फॉर प्रोसिक्युशन एव्हिडन्स. इफ द अक्यूज रिफ्युजेस टू प्लीड or does not plead or claims to be tried or is not convicted under section 229, the judge shall, आलं पुन्हा, the judge shall fix a date for the examination of witnesses. दुसऱ्या कशाहीसाठी नाही. the judge shall fix the date for examination of witnesses and may on the application of the prosecution issue any process for compelling the attendance of any witness or the production of any document or other thing. मे काढू शकेल. प्रोसिक्युशनने अर्ज दिला तर त्या अर्जाप्रमाणे आदेशित करू शकेल. मे नाकारू पण शकेल. जास्त क्लॅरिटी कशाने येणार? 231 वाचू आपण. टायटल आहे एव्हिडन्स फॉर प्रोसिक्युशन. 30 म्हणतो तारीख कुठली फिक्स केली जाईल, कशासाठी फिक्स केली जाईल हे 30 ते सांगितलं. आता 31 काय म्हणतो? एव्हिडन्स फॉर प्रोसिक्युशन. पुन्हा तेच, ऑन द डेट सो फिक्स्ड, वरील प्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या तारखेला. ऑन द डेट सो फिक्स द जज शॅल प्रोसीड टू टेक ऑल सच एव्हिडन्स ॲज मे बी प्रोड्यूस्ड. प्रोड्यूस करायचं आहे. ॲज मे बी प्रोड्यूस इन सपोर्ट ऑफ द प्रोसिक्युशन. प्रोडक्शनची जबाबदारी प्रोसिक्युशनवर आहे. म्हणजे फक्त अर्ज देऊन आपल्या कर्तव्याची इतिश्री होणारच नाहीये. प्रोडक्शनची आपली जबाबदारी आहे.
आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्याला पोलिसांच्या संपर्कात राहून उचित तो पत्रव्यवहार करून पुरावा हजर करून घ्यावा लागणार आहे. तिन्ही सेक्शन बघून घ्या, 254, 242, 230, 231 स्कीम ऑफ CRPC याबाबत काय आहे. सातत्य आहे तिन्ही ठिकाणी सातत्य आहे, काही फेरफार नाही केलेला. तर ही जबाबदारी आपली आहे आणि जर आपण ही जबाबदारी पार पाडली नाही